विषय नागरिकशास्त्र, पाठ पहिला, संसदीय शासन पद्धतीची ओळख. या पाठाचे अत्यंत महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न उत्तरात व्हावी यासाठी एक स्वतंत्र टेलिग्रामचा ग्रुप बनवला. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. चला, प्रश्न पहिला, कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते? एक, कायदेमंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल का राज्य शासन? सोबत सोबत उत्तर देत चला, आपला पण छान सराव होईल. उत्तर आहे त्याचं कायदेमंडळ. 2, इंग्लंड डॅश आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारेच चालतो. लिखित, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय का अलिखित? कसे आहे? अलिखित. 3, कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते? पंतप्रधान, कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती का संसद? कोण करते? कार्यकारी मंडळ. इंग्लंडची पार्लमेंट डॅश झालेली संस्था आहे. लोकसहभागाने, उत्क्रांत, ठरावाने का कायद्याने? उत्तर आहे तिचं उत्क्रांत झाले. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? एक, अध्यक्षीय, राजेशाही, संसदीय का साम्यवादी? कोणती स्वीकारली? संसदीय शासन पद्धती. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे. ए, अध्यक्षीय पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जात नाही. 2, ब्रिटिश काळातच भारतात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला. 3, राज्यसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकडून होते. 4, बहुमत मिळवणारा पक्ष सरकार बनवतो. 4 ऑप्शन्स आहेत. उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 4, ए आणि सी. ए आणि सी हे चुकीचे विधान आहे. 7, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात? संसद, राज्यसभा, लोकसभा का विधानसभा? काय म्हणतो आपण? संसद. 8, खालीलपैकी संसदेचा घटक नाही. राज्यपाल, राष्ट्रपती, लोकसभा का राज्यसभा? कोण नाही? राज्यपाल. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडले जातात? जनतेकडून, विधानसभेकडून, राज्य शासनाकडून का राज्यसभेकडून? कोणाकडून निवडून जातात? पर्टिक्युलर जनते. संसदीय शासन संस्थेची शाखा कोणती? कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंतप्रधान, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, कायदेमंडळ आणि राष्ट्रपती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे संसदीय शासन संस्थेच्या शाखा आहेत. 11, आघाडी सरकार कोणाला म्हणतात? 1, पराजित पक्षाला, 2, बहुमत मिळालेल्या पक्षाला, 3, सर्वच विजयी पक्षाला का 4, काही पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन करतात त्याला? कोणाला म्हणायचं? काही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात त्यांना. 12, अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो? राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल, पंतप्रधान का गृहमंत्री? कोण असतो? राष्ट्राध्यक्ष. 13, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना काय म्हणतात? कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ का संसद? काय म्हणतो त्यांना आपण? कार्यकारी मंडळ. 14,
संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? कायदे मंडळाच्या, राज्यसभेच्या, न्यायमंडळाच्या का लोकसभेच्या? कायदे मंडळाच्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार कोणता? अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, साम्यवादी शासन पद्धती का राजेशाही शासन पद्धती? संसदीय शासन पद्धती. 16. कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली? ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच का डच? उत्तर आहे त्याचं ब्रिटिश. 17. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात? संसदेकडून, न्यायमंडळाकडून, कार्यकारी मंडळाकडून का जनतेकडून? कोणाकडून निवडून जातात? जनतेकडून. 18. अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते? संसद, न्यायमंडळ, राष्ट्रपती का जनता? कोण दूर करते? संसद. 19. डॅश न्याय देण्याचे कार्य करते? कायदे मंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ का संसद? कोण करते न्याय देण्याचे कार्य? न्यायमंडळ. शेवटचा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केला आहे? भारत, चीन, रशिया का अमेरिका? कोणी केला आहे? अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या. या संदर्भात आपल्याला कुठलीही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे निश्चित देऊ. आपल्या मदतीसाठी आम्ही हे पण पाठ बनवलेत स्वाध्यायांचे, ते पण आपल्याला NNMS आणि MTSC या परीक्षांना अत्यंत उपयुक्त. विद्यार्थी मित्रांनो,